नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आला आहे खास स्वीडनवरनं समीर देवळालीकर. समीर, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. धन्यवाद सोहम. समीरचा जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे, तर आपण मला असं वाटतं की मी खूप जास्त आधी त्याचं इंट्रोडक्शन देण्यापेक्षा आय थिंक समीर तूच आम्हाला सांग की स्वीडनमध्ये आता तू 15 वर्ष राहतोयस, त्याच्या आधी तुझा जर्नी कुठून सुरुवात झाली, शिक्षण कुठे झालं आणि स्वीडनपर्यंतचा प्रवास आम्हाला थोडक्यात जर का सांगितलात तर मग आपण तुझ्या करंट स्टार्टअप विषयी पण नंतरच्या सेगमेंटमध्ये बोलूच. सो प्रवास कुठनं सुरू झाला? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या मंगळवार मार्केटिंगच्या श्रोत्यांना माझा नमस्कार. हा प्रवास खरं तर 5-10 मिनिटांमध्ये सांगायचं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे. कारण माझं मूळ गाव वाई आणि वाई हे तसं छोटंसं छान कृष्णा नदीच्या काठावर बसलेलं गाव. पण इथे लहानपण पूर्ण गेलं. अगदी 12वी पर्यंत मी तिथे शिकत होतो आणि त्याच्यानंतर जस्ट लाईक एनी अदर स्कूल गोईंग बॉय आम्ही पूर्ण जर्नी आमची वाईमध्ये झाली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन साताऱ्याला घेतलं. इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती, त्याच्यामुळं साताऱ्याला जवळच्या जवळ अपडाऊन करून तिथं प्रवास करून पूर्ण केलं. पहिल्यापासून एक काहीतरी करायची जिद्द होती. फारसं काही कळत नव्हतं, पण काहीतरी वेगळं करावं या जिद्दीनं VLSIमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली. कोर्स केला, नोकरी केली. एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न केले. त्याच्यातूनच हैदराबादला पहिल्यांदा जॉब होता, नंतर अहमदाबादला होता. असं करत 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 आम्ही इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज मिळाली. 2004मध्ये पहिल्यांदा जर्मनीला गेलो. तिथे लक्षात आलं की अरे हे विश्व खूपच मोठं आहे आणि आपण जिथून आलो वाईतून तिथपासून जर्मनीचा हा प्रवास हा थक्क करणारा होता. तेव्हा असं वाटलंही नव्हतं कधी की आपण युरोपमध्ये येऊ किंवा इंटरनॅशनल प्रवास करू. मग 2004मध्ये जर्मनीला गेल्यापासून तिथे कामानिमित्त राहणं भरपूर झालं. त्याच्यानंतर जर्मनी, UK, US आणि फायनली स्वीडनमध्ये आम्ही राहिलो. तोपर्यंत लग्न, मुलं, एक मुलगा झाला होता. असं करत करत 2008मध्ये आम्ही स्वीडनमध्ये पोहोचलो. तेव्हा अशी परिस्थिती होती की आता फिरणं बास, आता एका ठिकाणी राहू. स्वीडन ही खूप छान कंट्री आहे. तिथं लोक प्रेमळ आहेत. येता जाताना हाय हॅलो म्हणणे, एक स्माईल करणे हे खूप कॉमन आहे. आणि आम्हाला तिथं कम्फर्टेबल वाटलं, खूप छान आपलंच वाटलं. फक्त एकच मोठा सगळ्यात इश्यू होता की तिथे लोकसंख्या खूप कमी आहे. त्यामुळं आपण कसं बाहेर गेल्यावर आपल्याला खूपशी लोक दिसतात, तसं तिथं नाही. मग आम्हाला सुरुवातीला जाणवलं एकटेपणा किंवा थोडासा आपलं होम कंट्रीला मिस करणे. आणि ते सुरुवातीला मग कामानिमित्त त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही मात करत राहिलो. पहिले 2-3 वर्ष असंच होतं की इथं राहायचं का परत जायचं, असं करत करत मुलं जशी मोठी व्हायला लागली, माझ्या मिसेसला पण जॉब लागला. मग आम्ही हळूहळू सेटल होत गेलो. पण या सगळ्यांमध्ये असं मग आम्हाला जाणवलं की बाबा इथे आपण राहतोय, इथे एकतर इंडियाचं कल्चर नाही किंवा इंडियन लोक पण खूप कमी आहेत. असं जेव्हा जाणवलं तेव्हा मग आम्ही काही वस्तू आमच्या आणायला सुरुवात केली. इंडियातून घेऊन यायच्या बॅग भरून आणि ह्याच्यामध्ये स्वीडनमध्ये आणायच्या. एकदा आणायच्या वर्षभरातून त्या पुरवायच्या असं. सुरुवात अशी झाली. म्हणजे वाईपासून स्वीडनचा हा प्रवास मी 2000ला वाई सोडलं आणि 2008मध्ये स्वीडनला आम्ही स्थायिक झालो किंवा तिथे शिफ्ट झालो. येस. आता 15 वर्ष एवढे स्वीडनमध्ये राहिल्या नंतर सुद्धा वाईच्या कुठल्या गोष्टी खूप आठवण येते प्रकर्षाने? वाईमध्ये ॲक्च्युअली कसं आहे, लहान आपण ज्या ठिकाणी लहानाचं मोठं होतो त्या ठिकाणी आपल्याला असंच वाटत असतं की हे जग जे आहे ते असंच आहे. म्हणजे वाई एवढं सुंदर आहे, तिथे नदी आहे, डोंगर आहे, हिरवळ आहे,
फ्रेश भाजीपाला आहे, हो. शेत आहे तेवढे आणि आपण नेचरच्या एवढे जवळ राहतो. त्यामुळं लहानपणापासून असंच वाटत होतं, की बाबा जग हे असंच असंच आहे. आहे सगळीकडं. पण जेव्हा मग नाईस. पहिल्यांदा हैदराबादला गेलो, तेव्हा असं जाणवलं, की अरे इथे एवढं गरमी आहे, डोंगर लांब-लांबपर्यंत दिसत नाहीत. आपल्यासारखे जे वेस्टर्न घाट्स आहेत, ते तर दिसतच नाहीत. बरोबर. त्यामुळं नेचरपासून दूर गेल्यासारखं वाटलं. आणि हा खूप मोठा फरक जाणवला आम्हाला तिथं, की मग सगळीकडे एक ॲक्सेप्टन्स करत गेलो, की हां, ठीक आहे. वेगवेगळ्या गोष्टी कशा एन्जॉय करू शकतो आपण. बरोबर. पण वाईचं नेचर, वाईचे लोक, माझे मित्र हे सगळं मिस करणं स्वाभाविक आहे. बरोबर. तुझ्या बरोबरचे शाळेत शिकणारे ते मित्र जेव्हा तुला भेटतात, इंडिया ट्रिपमध्ये भेटत असतील मोस्टली. तर तेव्हा त्यांची काय रिएक्शन असते, की सम्या तू तिकडे जाऊन काय करतोयस? असं म्हणजे त्यांची रिएक्शन कशी आहे किंवा ते तुझ्या या प्रवासाकडे कसं बघतात? मे बी तू याचा विचार नसशील केला. पण आजच्या या कन्व्हर्सेशन निमित्ताने जर का तू सांगितलंस. नाही, हा खूपच माझ्यासाठी पण इमोशनल प्रश्न आहे. कारण आता वाईमध्ये जाणं, इनफॅक्ट आजच मी वाईला परत जाणार आहे मित्रांच्या बरोबर. आणि दरवेळेस आलं की मित्रांच्या बरोबर वेळ घालवणे, हा एक माझ्या अजेंडामध्ये मस्ट आहे. त्यांचा दृष्टिकोन काय आहे, हे फार सांगणं अवघड आहे. कारण आम्ही एवढे बॉन्डेड आहोत, एवढे जवळ आहोत, की सगळेजण मला अजूनही जसं तू सम्या म्हणालास, तसं सम्याच म्हणतात आणि हक्कानी बोलतात, हक्कानी सांगतात आणि ती आत्मीयता दुसरीकडे कुठे मिळत नाही. मला वाटतं आमच्या बॅचमध्ये आम्ही 2-3 जणं फक्त देशाच्या बाहेर गेलो आणि स्थायिक होणाऱ्यापैकी मला वाटतं 2 किंवा 3 असतील जास्तीत जास्त त्यापैकी. तर त्यांना खूप आम्ही जे करतो किंवा मी जे काही माझा प्रवास आहे, तो त्यांनी खूप जवळून बघितलेला आहे पहिल्यापासून. किती दंगेखोर होतो, किती म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अभ्यास किंवा कुठलीही गोष्ट असेल त्यात एक पुढाकार घेण्याची सवय असल्यामुळं पहिल्यापासून एक हायलाइट किंवा सगळ्यांना माहिती की हा आहे. माझे वडील प्राध्यापक होते त्यामुळे सगळ्यांना मी प्राध्यापकांचा मुलगा म्हणून तसा सगळ्यांना माहिती होतं. मग सगळेजण आश्चर्याने बघतात की हे म्हणजे आज मी इथं आहे, एवढं सेटल झालेलो आहे, कंपनी चालू केली. आणि बऱ्याचशा वेळा मी त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा त्यांच्याकडून खूप सारा सपोर्ट म्हणजे इमोशनल सपोर्ट हा जो महत्वाची गोष्ट असते, की आम्ही तुझ्याकडे पाहतोय. ही जी फिलिंग असते ती खूप महत्वाची आहे. राईट. आता कंपनी सुरुवात केली इथे आपण आय थिंक तुझ्या स्टार्टअपकडे वळूया. त्या स्टार्टअप चालू करण्यामागचा तुझा थॉट काय आहे? सो आपण त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊच आणि त्याच्या व्हिजनबद्दल पण आपण बोलूच या. तर फॅरिल नावाची तुझी कंपनी नवीन चालू केलीस तू आय थिंक 2021 मध्ये. तर फॅरिल काय आहे आणि त्याच्या मागे एक्झॅक्टली काय थॉट होता? जसं मी माझ्या आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, राइट. की एक आम्हाला कमी जाणवली, की ह्या सगळ्या गोष्टी तिथं नाहीयेत किंवा जसं आपण ह्याच्या आधी बोलत होतो, की राइट. सस्टेनेबल लाईफस्टाईल हे जे आज जगामध्ये सगळीकडं खूप त्याचं अपेक्षित आहे, की लोकं सस्टेनेबल लाईफस्टाईलकडे मूव्ह करतील आणि आपण लहानपणापासून जे वाढत आलेलो आहे, जसे आपण भांडी धुतो, आपण त्यांना फेकून देत नाही. म्हणजे वी रियूज. बरोबर. आपण डिस्पोज करत नाही. डिस्पोजेबल हा कन्सेप्ट आपल्याकडे पहिल्यापासून नाहीच. परत जसं समजा कुठल्याही बाबतीत म्हटलं तरी आपण कॉटन जास्त वापरतो. आपल्याकडे उन्हाळा जास्त आहे किंवा कपडे धुवून वापरतो आपण. त्याला मशीन वगैरे वापरत नाही. आपण अंघोळ करताना पण आपण तांब्याने पाणी घेतो. शॉवर घेत नाही कारण त्याने जास्त कन्झम्पशन होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर आपल्या लाईफस्टाईलमध्ये ऑलरेडी सस्टेनेबिलिटी इन्क्लुडेड आहे, एम्बेडेड आहे. आणि हा जो फॅक्टर आहे तिथं मी बघितलं की रिसोर्सेसचा म्हणजे उधळपट्टी हे सगळं तिथं पाहायला मिळालं. म्हणजे लाईट कंटिन्युअस चालू ठेवणे, पाणी शॉवरनी घेणे, बाथटबमध्ये पाणी भरून यूज करणे
किंवा डिस्पोजेबल किंवा प्लास्टिक, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे. मग हा एक फॅक्टर जाणवला की आपल्याकडची सस्टेनेबल लाईफस्टाईल आहे हे जगामध्ये पोहोचवली पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या वस्तू आहेत इथं तयार करणारे छोटे छोटे कामगार आहेत, आर्टिसान ज्यांना आपण म्हणतो, बरोबर, त्यांना कुठल्याही गोष्टीचा फायदा त्यांना मिळत नाही. ते जे काम करतात त्यांचे प्रॉडक्ट्स, त्यांचं स्किल, त्यांचे जे पूर्ण लाईफस्टाईल आहे त्याच्यावर त्यांच्या कामाचा फारसा परिणाम होत नाही. ते कामच करतात, त्यांना फायदा होत नाही. मग ते प्रॉडक्ट्स घेऊन आपण जर हाय कॉस्ट कंट्रीजमध्ये विकले आणि त्यांना फायदा देण्याचा प्रयत्न केला तर हे पॉसिबल आहे का? मग हा विचार म्हणजे 2017 पासून माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. पण तेव्हा असं शक्य नव्हतं की हे सगळं मी स्वीडनमध्ये बसून करेल. कारण इंडियामध्ये तसं बघायला गेलं तर आता समजा मला कुठल्या तरी कोल्हापूरच्या चप्पल, ह्या कोल्हापुरी चप्पल मला तिथून घ्यायची आहे, बरोबर, आणि स्वीडनमध्ये पोहोचवायची. तर जर कुणी ऑर्डर केली तर त्याला 15 दिवस लागून उपयोग नाही. ते 4 ते 8 दिवसात जास्तीत जास्त गेलं तर बरं आहे. बरोबर. पण हे कोविडच्या आधी शक्य नव्हतं. कोविडमध्ये काय झालं की सगळ्या ज्या आपल्या इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे ई कॉमर्सचं इकोसिस्टम म्हणतो आपण ज्याला, म्हणजे त्याच्यामध्ये आपले कुरिअर कंपन्या आहेत किंवा तुमचं ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म्स आहेत, ह्या सगळ्यांचा स्पीड एकदम वाढला. मग तेव्हा हे लक्षात आलं की आता हे जे डेव्हलपमेंट आहे इंडियामध्ये, जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेले आहे हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यामुळे आपण एका ठिकाणी थांबून हे सगळं इंटिग्रेट करू शकतो की ज्यायोगे हे प्रॉडक्ट्स कुठल्याही कोपऱ्यातून घेऊन आपण कुठल्याही कोपऱ्यामध्ये जगाच्या पाठवू शकतो. बरोबर. मग हा विचार जेव्हा आला तेव्हा मी त्याच्यावर सिरियसली काम चालू करायला सुरुवात केली. इंडियन स्टार्टअप्स असतील किंवा इंडियन प्रॉडक्ट्स जे आहेत हे जर का युरोपमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे तर त्याच्यासाठी फॅरेल कसं मदत करू शकेल? हा प्रश्न म्हणजे हा जो प्रश्न आता विचारला ती आमची ओपनिंग स्टेटमेंट होती किंवा आमचा एक सुरुवातीला आपण काय करू शकतो. हा प्रॉडक्ट आज इथे आहे आणि इंडियामध्ये आहे आणि तिथे युरोपमध्ये मिळत नाही. तर ह्याचं कारण काय? तर आम्ही त्याचा पूर्ण जर्नी आम्ही ब्रेकडाऊन केला की प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हटलं पहिलं शिपिंग किंवा कुरिअर अवेलेबल होतं. बरोबर. मग बाकीचे पण त्याला खूप सारे फॅक्टर्स आहेत. जसं आपण कस्टम्स म्हणतो, जे इंडियातून कुठलाही माल बाहेर जाण्यासाठी, एक्सपोर्ट करण्यासाठी ते गरजेचं आहे. बरोबर. परत तिथे इम्पोर्ट म्हणजे स्वीडन किंवा युरोपमध्ये इम्पोर्ट करणे. मग बरं एवढंच नाहीये, हे फक्त एखादा प्रॉडक्ट एका ठिकाणाहून घेऊन दुसऱ्या कंट्रीमध्ये नेण्यासाठी हे गरजेचं आहे. पण तिथले नियम वेगळे आहेत. तिथे लोकांचे प्रेफरन्सेस, चॉईसेस वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याकडे एवढे कलरफुल छान डिझाईनचे गोष्टी वापरतात. युरोपमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ते म्हणतात की प्लेन आणि साधं हे छान दिसतं. म्हणजे त्यांची कलर पण आणि डिझाईनचे चॉईसेस पण वेगवेगळे आहेत. बरोबर. हा सगळा पूर्ण आम्ही एक मॅपवर टाकला आणि ह्याच्यावर असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या मिसिंग आहेत आणि त्या आम्हाला जर देता आल्या एका किंवा दुसऱ्या प्रकारे तर आम्ही खरंच ह्या ब्रँड्सला किंवा खरंच ह्या जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, आर्टिसन्स आहेत, त्यांना आम्ही मदत करू शकतो. मग इथून अगदी लहानात लहान मॅन्युफॅक्चर किंवा मोठ्यात मोठा त्यांना मदत करण्यासाठी आम्ही पूर्ण सेटअप तयार केला. म्हणजे इंडियामध्ये वेअरहाऊस केलं, स्वीडन, स्पेन, जर्मनी, UK, नेदरलँड्समध्ये वेअरहाऊसिंगच्या फॅसिलिटीज दिल्या. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला आणि पूर्ण त्याच्यासाठी जे गरजेचे आहेत म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंटचे परमिशन्स आहेत किंवा रेग्युलेटरी कंप्लायन्सेस आहेत, ते सगळे आम्ही कंप्लीट केले. म्हणजे गेले 1.5-2 वर्ष आमचं हेच काम चालू होतं. इथे फॉर्म भर, इथे सही कर. कारण याच्यासाठी हा जो पूर्ण सेटअप आहे, या सेटअप शिवाय आम्ही तो जो मेन चॅनल आहे, की आत्ताचा चॅनल कसा आहे की मॅन्युफॅक्चरर, एक्सपोर्टर किंवा जो आपण होलसेलर म्हणतो, तो पाठवतो ट्रेडरला, ट्रेडर तिथून डिस्ट्रीब्युटर होलसेलर रिटेलर आणि रिटेलर नंतर तुम्हाला कंझ्युमरकडे जात. मग एवढ्या स्टेप्समध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्या करतो. तरच आम्हाला तो फायदा
डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून कन्झ्युमरकडे देता येतो. मग ह्याच्यात काय होतं, एकतर युरोप हा हाय कॉस्ट कंट्रीज आहेत, त्यामुळे तिथे लोकांची स्पेंडिंग ॲबिलिटी जास्त आहे. मग एखादी गोष्ट इथं ₹100 जर आर्टिसान किंवा कोणी मॅन्युफॅक्चरर विकत असेल, तर त्याची किंमत 6 पट होते. 6 पट होते. आणि मग 6 पट जर किंमत का होते, तर त्याच्यामध्ये हे सगळे लोक आहेत मध्ये, जे त्यांचं काम आहे. म्हणजे आतापर्यंतच्या सिस्टमनुसार ते चालू होतं. पण आता 6 पट असल्यामुळे काय होतं, आम्ही हा सगळा एकदम शॉर्टकट करून डायरेक्ट कन्झ्युमर पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. मग 6 पटीचे दुप्पट किंवा 2.5 पट मध्ये आम्ही ते गोष्ट पोहोचू शकतो. याचा फायदा दोन्ही बाजूला होतो. एकतर तुम्हाला जो कस्टमर आहे त्याला स्वस्तात गोष्टी चांगल्या मिळतात. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना आपोआपच फायदा होतो. बरोबर. त्यांना अंडरस्टँडिंग होतं मार्केटचं. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, की यू बिकम अ ग्लोबल सेलर. आणि आम्ही जे बायर्स आहेत त्यांना लोकल एक्सपिरियन्स देतो. म्हणजे त्यांना असं वाटतं, की आपण इथल्याच कुठल्या तरी कॉर्नरच्या शॉपमधून बाय करतोय गोष्टी. सो आता मग आपल्याकडे किती साधारण ब्रँड्स ऑनबोर्डेड आहेत आणि कन्झ्युमरचा काही ब्रेकअप, ॲनालिटिकल ब्रेकअप काही करता येईल का? म्हणजे युरोपमध्ये, कारण आता ऑब्व्हियसली स्वीडन हा नॉर्डिक रिजनमध्ये पकडला जातो, पण बाकी पण ठिकाणी इंडियन लोक भरपूर आहेत, दॅट इज ए, आणि नेटिव्ह राहणारी लोक सुद्धा. तर तसा काही ब्रेकअप आहे का? म्हणजे ॲनालिटिकल डेटा स्लायसिंग तुम्ही डेटा स्लायसिंग म्हणजे आता आम्ही 2021 पासून याच्यामध्ये काम करतोय. 15 ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी आम्ही ऑफिशियली लॉन्च केलं. आणि हा बीटा व्हर्जन आहे, ते पूर्ण नाही झालेलं. सो त्याची डेव्हलपमेंट अजूनही चालू आहे. मग या दरम्यान आधी ऑलरेडी आम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये खूप रिस्पॉन्स आहे चांगला. म्हणजे आमच्याकडे आता 75 पेक्षा जास्त सेलर्स आहेत. नाईस. जे आम्ही अजिबातही त्याच्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत खास असे, की आम्हाला तुम्ही या. हे सगळे ऑर्गॅनिकली, म्हणजे आज तू माहिती आहे किंवा तुला दुसरा माहिती आहे, असं करून वर्ड ऑफ माउथनी सगळेजण कनेक्ट झालेत. राईट. आणि याच्यामध्ये मग काही काही चांगले ब्रँड्स पण आलेले आहेत, की जे सस्टेनेबिलिटी हा त्यांचा फोकस आहे. मग आता जवळजवळ 5,500 प्रॉडक्ट्स आत्ता आहेत आणि आमच्या पाईपलाईनमध्ये जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहेत ऑलरेडी इन द पाईपलाईन. त्याच्यामुळं हे काम हे अगदी शिवधनुष्य उचलल्यासारखं आहे. याच्यावर जेवढं काम करू आपण तेवढं कमीच आहे. बरोबर. मग हा झाला सप्लाय साईड, म्हणजे आम्ही मार्केट प्लेस आहेत आमचं. बरोबर. तर ह्याच्या 2 बाजू असतात, एक सप्लाय साईड आणि डिमांड साईड. आम्ही मध्ये असल्यामुळे आम्हाला दोन्ही साईडला कनेक्ट करायचं काम करतो. बरोबर. आता सप्लाय साईड मध्ये खूप सारं इंटरेस्ट आहे. आणि आता एक उदाहरण द्यायचं झालं म्हणलं तर मॉल आहे. आता मॉल एखादा तयार करताना पहिल्यांदा तो सेटअप करायला लागतो, म्हणजे त्याचं बिल्डिंग उभी करायला लागते. मग तिथं सगळे विकणारे येतात. बरोबर. आणि मग बायर येतो. तर आता आमची स्टेज कशी आहे, की आम्ही सगळे विकणारे जे आहेत ते गोळा करतोय. जे बिल्डिंग आहे किंवा मॉल जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तयार आहे. आणि बायर्सकडे आम्ही आता सुरुवात करतोय, म्हणजे ऑगस्ट पासून हळूहळू सुरुवात केलेली आहे. राईट. पण या दरम्यानच आम्ही ऑलरेडी 8 देशांमध्ये शिपिंग केलेलं आहे. क्या बात आहे. आणि इंडियामधून डायरेक्टली अगदी अमेरिकेत, ग्रीसमध्ये, जर्मनीमध्ये, नेदरलँड्समध्ये, स्वीडनमध्ये तर आहेच आहे. अशा जवळजवळ 8 देशांमध्ये शिपिंग केलेलं आहे. राईट. त्यामुळे रिस्पॉन्स किंवा जी लोकांची उत्सुकता आहे तिथल्या लोकांची पण ही खूपच जास्त चांगली आहे. स्पेशली जे इंडियन कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये खूप त्याला लोकांना उत्सुकता आहे. आणि मला खूप साऱ्या डिमांड्स पण येतात, की तू हे कर, ते कर, मसाले आण, मसाले आण. आता बऱ्याचशा गोष्टी मला शक्य होत नाहीत, कारण त्याला प्रॅक्टिकल खूप सारे चॅलेंजेस आहेत. बरोबर. पण ह्याचा खूपच म्हणजे तिथं लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नेटिव्ह आहेत किंवा युरोपियन नॅशनल, स्वीडिश, जर्मन कुठलेही, त्यांना हे माहिती आहे, की इंडियामध्ये जे प्रॉडक्ट्स येतात त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. त्याची सस्टेनेबल प्रॉडक्ट्स आहेत. आणि आज सगळ्यात मोठा आम्ही जो गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय ते म्हणजे एखाद्या प्रॉडक्टला तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्या प्रॉडक्टने तुमच्या सोसायटीवर किंवा एक
ओव्हरऑल जगावर काय परिणाम होतोय हे आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट काढलाय कॉल्ड फेअरेल बॅजेस. म्हणजे तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट ऍड टू कार्ट जेव्हा करता त्याच्या खाली आम्ही तुम्हाला सांगतो की हे प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा त्याचा जगावर काय परिणाम होणार आहे. बर. म्हणजे आज तुम्ही ऍड टू कार्ट करता अमेझॉन किंवा कुठल्याही फ्लिपकार्ट, बरोबर, तुम्हाला माहित नाही की बायर कोण आहे, तो काय करतोय. असं पण होऊ शकतं ना की एखादा बायर आहे जो चाइल्ड लेबर वापरतोय किंवा तो वर्स्ट केस म्हणजे माफिया आहे. तुम्हाला कसं कळणार ना की बरोबर. तुम्ही एखादी गोष्ट बाय केल्यानंतर ह्याचं जे फंडिंग आहे, फंडिंग करता ना तुम्ही. बरोबर बरोबर. मग हे फंडिंग कुठल्या तरी वाईट गोष्टींकडे जात असेल का नाही हे कसं कळणार तुम्हाला. म्हणून आम्ही ती कॉन्सेप्ट काढली कॉल्ड फेअरेल बॅजेस. आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी केल्यामुळे द मॅन्युफॅक्चरर किंवा जो मॅन्युफॅक्चरर आहे तो लोकांना म्हणजे त्यांच्याकडे जर विमेन असतील जास्त, स्त्रियांचं जास्त कामगार असतील तर आम्ही त्यांना सांगतो की यू आर एम्पॉवरिंग विमेन. म्हणजे स्त्रियांना जास्त तुम्ही बळ देताय. राईट राईट. कुणाकडे सोलर प्लांट असेल तर यू आर प्रमोटिंग नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. तर आम्ही त्याला एनर्जी रिसायकलर असे बॅज दिलेले आहेत. म्हणजे असे बॅजेसची कॉन्सेप्ट अशी की सोप्या शब्दात लोकांना कळावं की आपण खरेदी केल्यामुळे या जगावर काय परिणाम होतो. म्हणजे त्याला आपला हातभार लागतो बेसिकली. करेक्ट. त्या चांगल्या कामांना. करेक्ट. असं. आणि हे आज मिसिंग आहे. सगळे मोठे जे प्लॅटफॉर्म्स आहेत राईट राईट राईट. त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नाही मिळत. त्यामुळे आम्हाला म्हणायचंय की तुम्ही जर माहिती असूनही खरेदी केली तर हा तुमचा चॉईस आहे. पण सांगायचं काम आमचं आहे. राईट राईट. की तुम्ही हे खरेदी केल्यामुळे असं असं होणार आहे किंवा ह्याला तुम्ही हातभार लावता. तसं बघायला गेलं तर एक्झिस्टिंग जे प्लॅटफॉर्म्स आहेत, मार्केट प्लेसेस आहेत, त्यांना इन्फ्लुएन्स करायचं आमचं टार्गेट आहे की तुम्ही पण हे करा, तुम्ही पण दाखवा. आणि काही काही देश आता जर बघितले तर काही काही बंदिस्त देश आहेत की तिथं काय चालतं हे कळत नाही लोकांना. बरोबर आहे की नाही. मग त्याच्या विरुद्ध हे की ट्रान्सपरन्सी, बरोबर, याच्यासाठी हे फेअरेल बॅजेसची कॉन्सेप्ट आम्ही काढली. अमेझिंग आहे ही. आणि आय थिंक ते मार्केटिंगसाठी पण खूप चांगलं कम्युनिकेशन मटेरियल होऊ शकतं. म्हणजे वेन यू स्टार्ट पुशिंग इट ऑन इंस्टाग्राम और अदर प्लॅटफॉर्म, तुम्हाला छान सेलर्सला शोकेसही करता येईल त्या त्या कॅटेगरीमध्ये. करेक्ट. तर ही पण मस्त आयडिया आहे. म्हणजे ह्याच्या मागे जो उद्देश आहे आपला की तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये फरक करता, इम्पॅक्ट कसा आहे, राईट, हा खूप महत्वाचा आहे. फॉर्च्युनेटली काय होतं युरोपमध्ये ह्याच्यामध्ये कन्झ्युमर अवेअरनेस म्हणजे लोकांच्या मध्ये जागृती भरपूर आहे, पण विश्वास कमी. अच्छा. कारण आज तुम्ही सगळेजण सांगतात म्हणजे त्याला एक ग्रीन वॉशिंग असा टर्म आहे की तुम्ही सगळेच जण सांगता की आम्ही चांगलं करतोय किंवा आमच्यामुळे एन्व्हायरमेंट व्यवस्थित राहतं. राईट. पण त्याचे व्हेरीफाय कसं करणार. आम्ही सांगतो की आम्ही व्हेरीफाय करून तुम्हाला ते दाखवतो की ते कशामुळे करतायत. सो वी आर इम्प्लिमेंटिंग समथिंग कॉल्ड ट्रेसेबिलिटी इन इम्पॅक्ट. नाईस. ट्रेसेबिलिटी इन इम्पॅक्ट. गुड. म्हणजे कुठला इम्पॅक्ट आहे हे तुम्ही शेवटपर्यंत ट्रेस करू शकता. राईट. नाही, विच इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे आय थिंक इंडियन स्टार्टअप मध्ये पण हा इन्कॉर्पोरेट व्हायला हरकत नाही. म्हणजे मला आता फ्रँकली आठवत नाही की कोणी या टाईपचं ट्रेसेबिलिटी देतंय. करणं खूप आवश्यक आहे. कारण तू म्हणलास तसं की जर ऑथेंटिसिटी प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला ट्रान्सपरंट व्हावंच लागणार आहे. एक्झॅक्ट. आता हे असे जे आयडियाज आहेत किंवा युरोपमध्ये किंवा एस्पेशली स्टॉकहोममध्ये पण डिझाईन थिंकिंगला बराच महत्व आहे. रादर आम्हाला इथनं बसून असं वाटतं. पण तू तिथे राहिल्यामुळे तिथल्या कल्चरचा म्हण किंवा तिथल्या ओव्हरऑल वर्क कल्चरचा तुझ्या स्टार्टअप फॉर्म करण्यामध्ये किती वाटा होता किंवा तिथनं काय काय शिकलास तू? खूपच छान प्रश्न आहे सोहम. कारण याच्यामध्ये भारत ही माझी जन्मभूमी, स्वीडन ही माझी कर्मभूमी आणि दोन्हीही देशांनी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप दिलेलं आहे. भरभरून मला संधी दिलेली आहे आणि त्यातून मी माझ्या पद्धतीने परत द्यायचा पण प्रयत्न केलेला आहे. तर आता स्वीडन विषयी बोलायचं झालं तर तिथलं कल्चर हे खूपच वेगळं आहे आपल्यापेक्षा. म्हणजे
आपण म्हणतो ना पोल्स अपार्ट, वी आर लिटरली पोल्स अपार्ट. आणि सुरुवातीला आम्हाला खूप अवघड गेलं, कारण त्यांचं जे त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचं जे राहणीमान आहे हे खूप वेगळं आहे. आपण इथं फार सोशल आहोत. तिथे दे रिस्पेक्ट इच अदर. दे हॅव अ डिफरंट लाईफस्टाईल. त्यांच्यामध्ये सोशली एवढं क्लोजनेस आपण बघू शकत नाही, जेवढा आपण मास लेव्हलवर पाहतो. म्हणजे आपल्याकडं एक व्यक्ती घेतलं तर त्याचे 100-200 मित्र असतात आणि सगळे जवळचे असतात. बरोबर. तसं तिथं कसं असतं, की माझे 10 मित्र आहेत, पण ते खूप जवळचे आहेत. मग त्याच्या पलीकडे ते फारसे जात नाहीत. हे त्यांचं पहिल्यापासून कल्चर आहे. मग आम्हाला सुरुवातीला वाटलं, की हे म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडजस्ट कसं होणार? पण म्हणजे हा एक तिथलं लाईफस्टाईल किंवा कल्चर आहे. तर त्याचे फायदे पण आम्हाला लक्षात आले. आज जर बघितलं तुम्ही तर स्वीडन इव्हन कोव्हिडमध्ये तिथं लॉकडाऊन कधी झालं नाही. कारण लोकांची जागृती एवढी आहे, की लोकांना सांगितलं, की तुम्ही हे असं करा, तर ते तसं करतात. ते गव्हर्नमेंटकडे खूपच रिस्पेक्ट देतात आणि त्यांनी जे गाईडलाईन्स आहेत, नियम आहेत, ते खूप व्यवस्थित फॉलो करतात. हे आपल्याकडे थोडंसं वेगळं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जर काम करण्याची पद्धत बघितली, त्याच्यामध्ये प्रोसेसेस आणि तुमच्या स्ट्रक्चर हे खूप महत्वाचं आहे. राइट. आपल्याकडे थोडंसं त्याचा अभाव आहे. आता असं नाही की करत नाहीत. हो. खूप सारे ऑफकोर्स मोठ्या-मोठ्या ज्या कंपन्या आहेत ते करतात. बरोबर. पण एक सुरुवात आपण जर बघितली किंवा एक ओव्हरऑल राहणीमान किंवा तशी काम करण्याची पद्धत बघितली, तर त्यांच्याकडे खूप असे डिफाईन म्हणजे शेड्यूल्ड गोष्टी असतात. मग त्याचा फायदा काय होतो, की तुम्हाला प्रत्येक गोष्टीला वेळ देता येतो. म्हणजे तिथं वर्क लाईफ बॅलन्स हा खूप महत्वाचा आहे. मग 9 ते 5 किंवा 8 ते 5 जे काय आहे ते काम करतात. तिथं लोकं सकाळी लवकर चालू करतात कामं. म्हणजे अगदी 6 वाजता म्हटलं तरी ते ऑफिसमध्ये येतात. मग 6 ते 3 असं जर केलं, की 3 नंतरचा वेळ मिळतो आपल्या फॅमिलीबरोबर. हा एक झाला. दुसरी गोष्ट म्हणजे इनोव्हेशन कल्चर. स्वीडन हा खूप छोटा देश आहे. ज्याची पॉप्युलेशन साधारण 9-10-11 मिलियन आहे. त्यापेक्षा बरोबर, जास्त नाही. म्हणजे बरोबर. आपल्या पुण्याच्या पेक्षा थोडंसं मोठं. करेक्ट. पण एवढ्या पॉप्युलेशनमध्ये खूप सारे इनोव्हेशन्स त्यांनी केले आहेत. म्हणजे आपलं ब्लूटूथ जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो एवढी, ती हो. तिथं बरोबर आहे. तयार झाली. अल्ट्रासाउंड मशीन, खूप सारे Spotify, आता स्टोरीटेलचं तू सांगत स्टोरीटेल. होता. येस. खूप साऱ्या IKEA इनोव्हेटिव्ह आहे. IKEA आहे. इंडस्ट्रियलमध्ये आपलं जे हाउसहोल्ड नावं आहेत, SKF म्हणा हो, किंवा हो, सँडविक म्हणा, हे सगळ्या अल्फा लावल, हो. ह्या सगळ्या स्वीडनच्या कंपन्या आहेत. टेट्रा पॅक. पण हे कशामुळे शक्य आहे? तर लोकांना तिथे एक स्वतंत्र विचार करण्याची वेळ आणि मुभा. नाईस. गुड थॉट. कारण आता माझ्या बाबतीत पण तसंच झालं. तू विचारत होतास, की हो, स्वीडन म्हणजे ती फॅरेल कशी स्टार्ट हो. झाली? जर कदाचित माझी लाईफस्टाईल अशी असते, की म्हणजे फास्ट रेल, जसं आपण मुंबईच्या लोकांना म्हणतो, की त्यांची लोकल सारखी लाईफस्टाईल आहे, बरोबर. फास्ट रेल. तर विचार करायला वेळ मिळत नाही, वेळ नाही मिळत. की मी काय करू शकतो किंवा कसं एक राइट, त्याच्यासाठी एक थॉट प्रोसेसची खूप गरज आहे, राइट. की कुठलीही गोष्ट इनोव्हेट करायची म्हणजे त्याच्यामागे विचार आणि कसं त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो एखाद्या गोष्टींमध्ये. हे कल्चर तिथं खूप मोठं आहे. आणि राइट. धिस इज ऑल व्हेरी, व्हेरी लिंक्ड. असं नाहीये, की ही गोष्ट तिथं लोकांचं इनोव्हेशन हे एज्युकेशन आहे. नाहीये. पण ह्या जर सगळ्या गोष्टी आपण बघितल्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जिथं त्यांचं लाईफस्टाईल आहे, त्यांची राहण्याची पद्धत आहे, सोशल इंटरॅक्शन, वर्क कल्चर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर हे इनोव्हेशन कल्चर तयार होतं. अमेझिंग. आणि ते आय थिंक स्टार्टअपसाठी किंवा कुठल्याही नवीन आयडियासाठी फार पोषक वातावरण मे बी आहे तिथे हां, तसं. म्हणजे हे इनोव्हेशनच्या कॉन्सेप्ट विषयी झालं. तसं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे. म्हणजे आता आम्ही राइट. इडिऑन म्हणून लुंडमध्ये जिथं मी राहतो, हां. तिथे एक खूप मोठं सायन्स पार्क आहे. बरं. जे IKEAचे फाउंडर आहेत, हां. इंगेवार कॅम्पार्ड. हं. त्यांनी ते सगळ्या बिल्डिंग्स तिथं बांधल्या होत्या 20-25 वर्षापूर्वी. तर त्यामध्ये आमची कंपनी आहे, त्यांचा इन्क्युबेटर आहे तिथं फॅरेल आहे. बरं. आणि त्यांच्या थ्रू प्लस गव्हर्नमेंट म्हणजे अगदी स्वीडनच्या आपल्याकडे कसं एक राज्य, देश हो. या सगळ्या लेव्हलवर वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत हं. फक्त स्टार्टअपसाठी.
जसं आपल्याकडे आता गेल्या एक 10 वर्षात चालू 8-10 झालंय. वर्षामध्ये भरपूर पाहायला मिळतं. करेक्ट. तसं ते कल्चर तर खूप पूर्वीपासून आणि गव्हर्नमेंट तुम्हाला पूर्ण सपोर्ट देतं. राइट. सगळ्या म्हणजे तुम्हाला इव्हन छोट्या प्रमाणात तुम्हाला फंडिंग पण फंडिंग पण मिळतं. मिळतं. तुम्हाला जागा मिळते, तुम्हाला रिसोर्सेस म्हणजे जसं आपल्या कंपनीसाठी कुठल्याही लागतात, की अकाउंटिंगचं कोणीतरी पाहिजे, कुणीतरी लॉयर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले. इकोसिस्टम ज्याला म्हणतो आपण अमेझिंग. ते. आणि याच्यामुळं तुम्हाला नवीन-नवीन स्टार्टअप्स दिसतात. याच्यामध्ये आता Truecaller स्वीडनची आहे. राइट, तर राइट, राइट. ह्या स्टार्टअपच्या जर्नी मी पाहिलेल्या आहेत, की कशा लहानाच्या मोठ्या झाल्यात. राइट, राइट, राइट. आणि हे पूर्ण तुम्हाला एक सेटअप असल्यामुळं हे सगळं शक्य आहे. तसं आता येस. मी खूप म्हणजे मला खूपच छान वाटतं, की भारतामध्ये सुद्धा आपण हो. तसं पाहतोय गेले 7-8 वर्ष, 8-10 अगदी, वर्ष अगदी. आणि त्याचा फायदा हा खूप होणार आहे. म्हणजे भारताला पण खूप फायदा होणार आहे, जसं स्वीडनला आता होतोय. राइट, 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 राइट. कँडी क्रश सुद्धा आय थिंक कँडी क्रश स्वीडनचीच कंपनी आहे. कँडी क्रशचं जे जिथं डेव्हलप झाली त्या ऑफिसमध्ये असंच मी स्टुडिओमध्ये बसून हो ना. त्यांच्याशी गप्पा पण मारलेल्या आहेत एकदा. तिथं माल्मो म्हणून छोटीशी म्हणजे रिलेटिव्हली छोटीशी ते 3rd लार्जेस्ट सिटी आहे स्वीडनमधली. तिथं त्यांचं ऑफिस आहे. त्यांचं हेडक्वार्टर त्याच्यामध्ये स्टॉकहोममध्ये. म्हणजे तसं ते कल्चर थोडंसं यायला लागलंय इंडियामध्ये. रादर एक 5-1 वर्षापासून अजून खूप चांगलं स्ट्रक्चर्ड इकोसिस्टम दिसतेय. ॲक्चुअली मी आता पूर्ण भारतभर फिरतोय. म्हणजे ह्या ट्रिपमध्ये मी ऑलरेडी दिल्ली, राजस्थान, मुंबई, पुणे सगळं आणि साऊथमध्ये वगैरे पण बरोबर. सेलर्सला भेटायला, इकोसिस्टम पार्टनर्सला भेटायला. नाईस. तर याच्यामध्ये माझे बरेचसे इंटरॅक्शन्स होतात, की जे स्टार्टअप जे आपल्याकडे इकोसिस्टम आहे पूर्ण, त्यांच्याशी इंटरॅक्ट होणं. आणि हे माझ्या लक्षात येतं, की बऱ्याचशा स्टार्टअप्स ह्या खूपच छान प्रॉडक्ट्स तयार करतात. त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत किंवा त्यांची जी व्हिजन आहे, हे खूप सुंदर आहे. आणि हे जगापर्यंत पोहोचवणे, याची जर आम्हाला संधी मिळाली तर नथिंग लाइक इट. पण जर इकोसिस्टम बघितली म्हणजे स्टार्टअप जसं मी स्वीडनचं सांगत होतो, तर आपल्याकडे एक चांगली गोष्ट म्हणजे आपण एखादी गोष्ट केली, तर त्याचं स्केल हे मॅसिव्ह असतं. कारण आपले पॉप्युलेशन भरपूर. तो ॲडव्हांटेज आहे आपल्याला. ॲडव्हांटेज आहे. त्यामुळं इथलं जे सिस्टम आहे पूर्ण दॅट इज ग्रोइंग व्हेरी, व्हेरी रॅपिडली. म्हणजे आज जर बघितलं आपण काही वर्षांपूर्वी डिजिटल पेमेंट करणारे खूप कमी लोक होते. आज भारत हा एक नंबरला आहे. बरोबर. डिजिटल पेमेंट्सच्या बाबतीत. इव्हन चायनामध्ये सुद्धा नाही. इव्हन म्हणजे स्वीडन की स्वीडन ही सगळ्यात डिजिटली कनेक्टेड आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याकडे ई-पेमेंट्स आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी UPI आणि हे सगळं जास्त आहे खूप. फॅक्ट आहे. आणि एवढं आम्हाला छान वाटतं बघायला. कारण आम्ही पाहिलेलं आहे, की बऱ्याचशा वेळा अशा आमच्या डोक्यात पण येतात ना गोष्टी, की तिथं अरे हे आपल्या भारतामध्ये का नाहीये? त्यामुळे असे बदल जेव्हा दिसतात या स्केलवर, हे खूपच छान गोष्ट आहे. येस, आणि याचा फायदा हा सगळ्यांना होणार आहे. बरोबर. कारण आता एक डंजो नावाची सर्व्हिस आहे. तुला माहिती आहे का तुला? हो, माहिती. तर डंजो US अशी सर्व्हिस नव्हती किंवा माझ्या माहितीत तरी नाहीये. तेव्हा तिथनं जी लोकं येतात त्यांना असं ते भारी वाटतं, की अरे ही कसली भारी सर्व्हिस आहे, की कोणीतरी काहीतरी विसरलंय इथपासून एखादं गोष्ट पाठवायची. आता आम्ही सुद्धा ई-कॉमर्स जे लोकं स्टार्टअप्स रन करतात, त्यांना अर्जंट डिलिव्हरी जर कोणाला पाहिजे असेल, तर ते पटकन डंजो केली जाते. म्हणजे अर्ध्या पाऊण तासात तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं. ही खूप वेगळी गोष्ट रन होती आता इंडियामध्ये आणि ते खूप भारी आहे आणि तसं आय थिंक युरोपवाल्यांना पण त्याची सवय नसावी. एवढ्या ह्या टाइपच्या स्टार्टअपची. आपल्याकडे ॲडव्हांटेज जसं मी म्हटलं, की नंबर ऑफ पीपल, पॉप्युलेशन. येस. त्याच्यामुळे काय होतं, कुठलीही सर्व्हिस ही जेव्हा स्केलेबल होते म्हणजे 1, 10, 100, 1000, 10,000 जेव्हा होतं, तेव्हा त्याची कॉस्ट पर यूज ही कमी होते. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याकडे डेटा सुद्धा खूप स्वस्त आहे. हो. आपल्याकडे कुठलीही सर्व्हिस घेतली तर स्वस्त आहे. माझ्या मते आपण जगामध्ये एक नंबर आहोत सर्व्हिसला. कुठलीही सर्व्हिस घे. म्हणजे इव्हन हॉस्पिटल केअर पासून ते डेटा केअर पासून ते पर्सनल सर्व्हिसेस पर्यंत. ज्या पद्धतीने तू आता इंडियामध्ये ट्रॅव्हल करतोयस,
तसं प्रॉबेबली पूर्वी कधी इंडियामध्ये ट्रॅव्हल केलं नसेल. तर तेव्हा तुझा आता तो थोडासा तू स्टार्टअपचा अनुभव तर सांगितलास, पण ओव्हरऑल म्हणजे भारताची प्रगती ह्या दृष्टीने तुला कसा बदल जाणवतो? खूप, खूप म्हणजे 2008 मध्ये जेव्हा आम्ही गेलो हं. किंवा त्याच्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे जे म्हणजे दोन्ही बाजू आहेत. लोकांमध्ये बदल आणि रिअल इस्टेट म्हणजे जे मटेरियल चेंज हं, म्हणतो हं, आपण, हं, ज्याला हं. रस्ते आहेत किंवा बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आहे. हं, त्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो. हं, आणि आता साधं म्हणजे तू म्हणलास ते बरोबर आहे. यापूर्वी फिरलेलो आहे भारतामध्ये, पण या लेव्हलवर नाही फिरलोय. हं, कारण मी म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण हे बऱ्याच वेळा डिस्कशन होतं, की हं, आपण पूर्ण जग फिरलोय. जवळ-जवळ 30-35 कंट्रीजमध्ये फिरलोय. हं. कामासाठी किंवा फिरण्यासाठी. बरोबर. पण आपण भारत पूर्ण एक्सप्लोर नाही नाही केलेला केलेला. अजून. हं. कारण इथं राहण्याचे जेव्हा इथं राहत होतो तेव्हा एवढा रिसोर्सेस तेवढा पैसा पण नव्हता, की हं. पूर्ण भारत फिरू. प्लस बाहेर गेलो, तेव्हा रिसोर्सेस आणि पैसे होते, पण आम्ही भारतात नव्हतो. त्यामुळे आत्ता संधी आहे माझ्याकडे. मी फिरतो सगळीकडे हं. आणि याच्यामध्ये अ, लोकांमध्ये एक तर फरक मी जाणवला, की आपण खूपच छान आहोत कुठलीही गोष्ट अडॉप्ट करण्यासाठी. आपल्याकडे लर्निंग किंवा अडॉप्शन जर ती गोष्ट चांगली असेल ना, तर ते हं. लोकं पटकन शिकतात. पटकन घेतात. आणि हे थोडंसं म्हणजे आपल्या फेवरमध्ये जसं आपण ई-पेमेंट्स हो, म्हणालो हो. किंवा इंटरनेट आज सगळ्यांकडे स्मार्टफोन वगैरे आहे. एक्झॅक्टली. याच्या हे ज्या स्पीडने आपण ग्रो झालेलो आहे, हो. ते जगामध्ये कुठेही शक्य नाही. हं. एवढ्या सहजासहजी. कारण आपण खूप पटकन गोष्टी अडॉप्ट करतो. अडॉप्ट करतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर रोड किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकीच्या फॅसिलिटीज बघ, तर ह्याच्यामध्ये खूप सारा चेंज आहे. म्हणजे आज एक्सप्रेस वे आपल्यासाठी जेव्हा झाला, हो. तेव्हा इट वॉज अ व्हेरी बिग थिंग, राइट? बरोबर. खूप मोठं एक पूर्ण भारतात मला वाटतं पहिलाच हो, होता तो. हो. पण आता सगळीकडे बघितलं तर कितीतरी आहे. चांगले रस्ते झालेत. आणि हो. ह्याचा फायदा म्हणजे कनेक्टिव्हिटी, वेदर इट्स ऑन रोड ऑर ऑन इंटरनेट, हं, हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. जिथं हं. तुम्हाला कम्युनिकेशन आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आहे, याच्यासाठी इफिशियन्सी बरोबर. हे मग महत्त्वाचे आहे. म्हणजे ई-कॉमर्ससाठी सुद्धा ते खूप खूप महत्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला सर 8 तास लागत असतील माल पोहोचायला, ते आता मे बी 6 तासात जर पोहोचत असेल, तर इट इस गुड. हां, म्हणजे म्हणजे टाईम एफिशियन्सी. ॲक्चुअली मी मगाशी म्हणालो ना, हं, की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आत्ता तयार झालेलं आहे, हं, याच्यामुळंच फ्यारेल आज आहे. हं. तर ह्याचं कारण हे आहे, राइट, की हे राइट. जर नसतं, तर कदाचित आम्हाला ते शक्यच झालं नसतं. बरोबर. कारण इथून जर जसं म्हटलं एक गोष्ट 15-20 दिवस जर लागत असतील तर पोहोचवायला, त्याचं हे तर नाही होत. त्याचा उपयोग नाही. हं. नाईस, मस्त. आता फॅरेलकडे जर आपल्या लिस्टनर्सना पोहोचायचं असेल किंवा त्यांना त्यांचं प्रॉडक्ट लिस्ट करायचं असेल, कंपनी लिस्ट करायची असेल ॲज अ सेलर, तर काय स्टेप्स आहेत किंवा कुठे त्यांना मेलवरती अप्रोच व्हायचं आहे, तर ते पण सांग. म्हणजे आय थिंक मला असं वाटतं बरेच स्टार्टअप्स माझ्या डोक्यात पण पॉपअप होत आहेत, की हं, ज्यांना आपण सांगू शकतो, की हे ऐका आणि तुम्ही डेफिनेटली ॲप्लाय करा. हं. जिथे सेलर जसं तू म्हणलास, की सप्लाय आपल्याकडनं जितका जास्त मिळेल, तसं आपल्याला डिमांड वाढवता येईल तिकडे हं. हळू-हळू. तर तिथे कसं अप्रोच करायचं लोकांनी? आमच्याकडे आम्ही कसं केलंय, कुठलाही सेलर जसं सुरुवातीला म्हणालो मी, की लोकांना अ, आज इथल्या गोष्टी तिथं अवेलेबल करणे, हं, हं, हं. हा जरी उद्देश असला, तरी याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं, की कुठलाही मॅन्युफॅक्चरर आहे किंवा ब्रँड ओनर आहे. आज एक छोटंसं चांगलं प्रॉडक्ट करणारा मॅन्युफॅक्चरर जर असेल, तर त्याची जर्नी, ग्लोबल जर्नी कशी असावी? म्हणजे पहिल्यांदा आपण पाहतो, मग त्याच्यातून शिकतो. मग ते अडॉप्ट करून आपल्याकडे बदल करतो आणि मग तिथे जाऊन तो माल विकायचा प्रयत्न करतो आणि एंट्री झाल्यानंतर मग तुम्हाला ग्रो करणे किंवा त्याचं स्केल करणे. याच्या ज्या 5-6 स्टेप्स आम्ही डिफाईन केल्या, की हं, तुम्ही हं. कसं चालू करू शकता आणि कुठं जाऊ शकता. तर तसे आमचे प्लॅन्स जे आम्ही तयार केलेले आहेत बरोबर. सेलरसाठी, हं, तर ते तसे केलेले आहेत. म्हणजे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे काहीही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्ही लिस्ट करू शकता आणि तुम्ही सेल पण करायला सुरुवात करू शकता. याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही कुणाकडूनही कमिशन घेत नाही.
B2C मध्ये आम्ही म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट कस्टमरला इथून पाठवत असाल, त्या प्लॅनमध्ये 2 प्लॅन आहेत आमचे B2C मध्ये. त्याच्यामध्ये आम्ही 0 कमिशन घेतो. कारण उद्देश हाच, की जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरर्सला फायदा पोहोचवायचा असेल, तर तुम्ही त्यांच्याकडून कमिशन घेऊन काय उपयोग आहे? बरोबर आहे का नाही? बरोबर. ज्या लोकांची द्यायची ऐपत आहे त्यांच्याकडून घ्या ना. म्हणजे युरोपमध्ये जर हाय स्पेंडिंग पॉवर असेल, लोक जास्त पैसे द्यायला तयार असेल, तर त्यांच्याकडून घ्या. इथं ज्यांना दररोज 8 तास 15 तास काम करतात त्यांच्याकडून कशाला घ्या. म्हणून आम्ही ते 0 कमिशन काढले. नाईस. मग ह्याच्यामध्ये आता तुम्ही तसं स्टार्ट करू शकता आणि मग हळू जसं तुमचं प्रोग्रेस होईल तसे 2 प्लॅन B2C चे आहेत आता. म्हणजे बिझनेस टू कस्टमर किंवा कन्झ्युमर. ते दोन्ही फ्री आहेत. म्हणजे ऑनबोर्डिंग फ्री, कमिशन फ्री, काही आम्ही त्यांच्याकडून पैसे नाईस. डायरेक्ट लिस्ट करू शकता. डायरेक्ट लिस्ट करू शकतो. मग B2B मध्ये आम्ही सुरुवात ही फ्री ठेवली. म्हणजे तुम्हाला जर B2B नी सुरुवात करायची, डायरेक्ट बिझनेसेसला विकायचं, तुमच्याकडे आहे तेवढी कॅपॅसिटी, तर त्याला तुम्ही सुरुवात फ्री करू शकता. पण त्याच्या पुढं थोडंसं आमच्यासाठी पण ते एक्सपेन्सिव्ह होतं. म्हणजे जिथं खर्च जास्त आहेत. बरोबर. फील्डमध्ये जाणं, त्यांच्याकडे व्हिजिट करणे किंवा कुणाला हायर करणे कंपनीमध्ये, मार्केटिंग आहे, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ॲडव्हर्टाइजमेंट करणे. मग त्याच्यासाठी हे 2 प्लॅन, टोटल B2B मध्ये 3 प्लॅन आहेत. त्याच्यापैकी पहिला फ्री आहे आणि दुसरे मग त्याला सबस्क्रिप्शन आहे. राईट. 2 प्लॅन आहेत असे. नाईस. पण हे कोणासाठी आहेत, की ज्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर पैसे आहेत किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी एक्सपोर्टचा थोडा एक्सपिरियन्स आहे, त्यांना सोपं व्हायला पाहिजे, की आपलं प्रॉडक्ट हे जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आता आम्ही जवळजवळ 24 वेगवेगळे डोमेन्स बुक केलेले आहेत. म्हणजे FARIL.com हे आमचं मेन साईट आहे. बरोबर. पण त्याच्याबरोबर .de, .se, .dk ह्या सगळ्या रिजनल लँग्वेजेस आम्ही मध्ये डोमेन्स बुक केलेले आहेत. त्याचं कारण हेच, की जो बाय करतो त्याला तुम्ही लोकल एक्सपिरियन्स द्या. म्हणजे जर्मनीतल्या माणसाला तुम्हाला सगळं जर्मन भाषेत पण दिसेल. एक्झॅक्टली. त्यांना जर्मन भाषेत दिसेल, त्यांना युरोमध्ये किमती दिसतील. त्यांच्याकडे जे शिपिंग आहे, DHL म्हणा किंवा असे, तर इंटरनॅशनल दिसतील. त्यांचे पेमेंट गेटवे म्हणजे आज आपण वापरतो भारत पे, फोन पे किंवा ह्या सगळ्या, त्यांच्याकडचे वेगळे आहेत. मग तिथले पेमेंट गेटवे वापरा. बरोबर. त्यांना ते जास्त कम्फर्टेबल. मग ह्या सगळ्या गोष्टी लोकल, म्हणजे आम्ही म्हणतो की बाय लोकल, सेल ग्लोबल. हेच आहे, की तुम्ही लोकल गोष्टी बाय करता तशा बाय करा. पण जेव्हा सेलर आहे, आम्ही हे सगळं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर एका ठिकाणाहून, म्हणजे सेलरला काय, एक युजर नेम आणि एक पासवर्ड, त्याच्यामधून हे सगळं कंट्रोल करायचं. बरोबर. आणि पूर्ण जगामध्ये ते विकू शकतात. बरोबर. असं एक इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण आमचं तयार आहे, ज्याच्यासाठी जवळजवळ 1-1.5 वर्ष आम्ही डेव्हलपमेंट केलेली. आणि हे झालं सेलर प्लॅन्स विषयी. दुसरी गोष्ट म्हणजे कुणालाही स्टार्ट करायचंय, तर त्यांनी फक्त FARIL.com FARIL.com/SELL तिथे जायचं. ह्या 5 प्लॅन्स पैकी एक प्लॅन चूज करायचा आणि एक 4-5 ओळीचा फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, नाव, गाव वगैरे सगळं ते भरायचं. ते सबमिट केल्यानंतर मग आमच्याकडे तो रिस्पॉन्स येतो. इंटरेस्ट, तुमची कंपनी काय आहे, तुम्हाला काय करायचंय, त्याच्या पुढे मग ऑनबोर्डिंग प्रोसेस चालू होते. मग ज्याच्यामध्ये KYC आहे तुम्हाला, कारण आम्ही व्हेरीफाय असल्याशिवाय कुणालाही सेल करायला परमिशन देत नाही. त्याच्यामध्ये कंप्लायन्सेस आहेत किंवा गव्हर्नमेंटचे रूल्स वगैरे भरपूर आहेत. त्यामुळे सगळ्यांना व्हेरीफाय करायला लागतं. आणि मग त्यांच्या प्रॉडक्टचा आम्ही क्वालिटी चेक पण करतो, जे लिस्टिंग क्वालिटी चेक. बरोबर. की एखादा प्रॉडक्ट आहे, तुला आज जर कुठलीही गोष्ट घ्यायची झाली, टी-शर्ट किंवा पॅन्ट किंवा काही असेल, तरी त्याच्यामध्ये 10-12 गोष्टी असतात की ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचं साईज काय, कलर काय, मटेरियल काय, त्याचं फिट काय, म्हणजे कसं मेजरमेंट घ्यायचं. बरोबर. हे सगळ्या गोष्टी तिथं करायला लागतात. मग आम्ही तुमच्याकडे जेव्हा प्रॉडक्ट्स असतात, तेव्हा तुम्हाला काही एक्सेल शीट्स, इमेजेस वगैरे देतो, जे सगळीकडे आता ई-कॉमर्समध्ये आहे. मग त्याचे टेम्पलेट्स देतो आम्ही. तुम्ही ते भरायचे. आम्हाला सगळा डेटा द्यायचा तो.
आणि तो मग अपलोड करतो आम्ही. व्यवस्थित सगळं असेल की अपलोड करतो. त्याच्यानंतर त्याला आम्ही इनेबल करतो ग्लोबली. म्हणजे त्याच्यामध्ये HSN कोड म्हणून एक गोष्ट असते ग्लोबली ट्रेड करण्यासाठी. तो आम्ही व्हॅलिडेट करतो. प्लस प्रत्येक कंट्रीसाठी आम्ही तो इनेबल करतो सेपरेट. आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे सगळं व्यवस्थित असेल तेव्हा आम्ही त्याला एक युनिक नंबर असाइन करतो. ज्याला आम्ही फॅरिल युनिक नंबर म्हणजे फन असं नाव दिलं. तर तो युनिक नंबर असा आहे की जो ग्लोबली ट्रेसेबल आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही ऑथॉरिटीनी तो नंबर टाकला तर त्यांना कळणार की हे प्रॉडक्ट फॅरिलचं आहे आणि हे कुठून आलेलं. म्हणजे ट्रेसेबिलिटी इम्पॅक्ट त्या लेवलपर्यंत आहे. त्या लेवलपर्यंत गेलेलं आहे. आणि हे सगळं ऑथराइज्ड सोर्सेस मधून आहे. म्हणजे आपल्याकडे आता बऱ्याचशा ई-कॉमर्स लोकांना माहिती असेल की EAN30 नंबर असतो. तो सुद्धा ग्लोबली ट्रेसेबल. बऱ्याचशा आपल्या लोकांकडे अवेअरनेस नाहीये. बरोबर. पण ह्याचे खूप महत्व आहे. कारण हे रेग्युलेटरी कम्प्लायन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी हे आता येत आहेत सगळे रेग्युलेशन. पण आमच्याकडे ऑलरेडी ते सेटअप त्याचा तयार आहे. फॅरिल म्हणजे आय थिंक बटरफ्लाय. तर असं तो एक बटरफ्लाय इफेक्ट म्हणला जातो की जिथे जर का खूप बटरफ्लायजनी एकत्र फ्लॅप केले विंग्स तर वादळ क्रिएट होऊ शकतं. तर आय थिंक फॅरिल इज पॉइज्ड फॉर दॅट स्टॉर्म. आणि तू फार मस्त पद्धतीने हे बिल्ड करतोयस. आता मी लिस्नर्सना पण नक्की सांगेन की ज्यांना इंटरेस्ट आहे ॲज अ सेलर म्हणून लिस्ट व्हायची तर डेफिनेटली आपण ती लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया. आणि यू आर डुईंग अमेझिंग जॉब. माझ्याकडनं काहीही मदत लागली तरी डेफिनेटली रीच आउट टू मी. तुझ्या टीमबरोबर पण थोडंसं इंटरॅक्शन आधी झालेलं आहे. तर विल बी इन टच. आणि तुझ्या या ट्रॅव्हल शेड्यूलमधनं आपल्याला वेळ मिळाला टू सिट अक्रॉस आणि गप्पा मारायला. आपण आधी हे झूमवरती प्लॅन केलं होतं. पण समोरासमोरची मजा थोडीशी वेगळी आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी अहेड. आणि भारताकडनं आणि पुण्याकडनं आपल्याला भरपूर सपोर्ट मिळेलच. तर ऑल द बेस्ट. आणि काहीही मदत लागली तरी मंगळवार मार्केटिंग आणि आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. अरे खूपच छान वाटलं सोम. म्हणजे तुझ्याशी गप्पा मारताना माझी स्टोरी सगळी नॅरेट करताना तू बघितलंस की हे जे इमोशन्स आहेत किंवा पॅशन आहे ते बाहेर येतं. आणि हे बऱ्याच वेळा झालेलं आहे. म्हणजे जेव्हा मी लोकांना सांगतो कशासाठी हे करतोय, राईट. त्याचा उद्देश काय आहे आणि ते सगळं सांगताना किंवा ते आता बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचवणे हे खूपच माझ्यासाठी म्हणजे समाधान देणारी गोष्ट आहे. सो त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. नक्की मी आपण टचमध्ये राहू, आपण बोलूया. आणि ज्या लोकांना सेल करायचं आहे किंवा ज्यांच्याकडे चांगले प्रॉडक्ट्स आहेत त्यांना पूर्ण गाईड करणे, त्यांना एज्युकेट करणे, त्यांच्यासाठी काही अडचणी असतील तरी आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करतो. सो कुणालाही जर काही मदत हवी असेल, इंटरनॅशनल ट्रेड जरी आमच्या प्लॅटफॉर्मवर विकायचं असेल, नाही विकायचं असेल, हा गोष्ट वेगळी. एक इंटरनॅशनल ट्रेडसाठी काय काय लागू शकतं याची पण आम्ही लोकांना बऱ्याचशा सांगितलेलं आहे की कसं करू शकता. त्यामुळं ते फॅरेलवर आले तर आम्हाला खूपच आनंद आहे. आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांच्यासाठी सगळ्या सोयी आहेत. तर सगळ्या श्रोत्यांना सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की जग आपल्याकडे आशेने पाहतंय की आज जे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे जगामध्ये त्याचा एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून भारताकडे पाहिलं जातं. तर आपण ह्या जगाच्या अपेक्षांना खरं उतरूया आणि आपल्यामध्ये बदल घडवूया, भारताची प्रगती करूया, आपल्या सगळ्यांची प्रगती करूया. खूप धन्यवाद सोहम.